वेलकम टू हील विथ सोनाली चॅनल. आज आपण सेल्फ लव्ह या विषयावर बोलणार आहोत. हा एक असा शब्द आहे जो आपण सतत ऐकतो सोशल मीडियावर, मित्रांकडून, पण याचा खरा खोल अर्थ काय आहे? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय असतं? चला, आज आपण हेच शांतपणे समजून घेऊया. कधीकधी असं होतं नाही का की आपण आपल्या आयुष्यात सगळं काही बरोबर करत असतो, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो, सगळ्यांची काळजी घेतो, पण दिवस संपताना आतून कुठेतरी एक पोकळी जाणवते, एक अशांती वाटते. जर तुम्हालाही असं कधी वाटलं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. खूप लोक ही भावना आतल्यात शांतपणे अनुभवत असतात. तर मग सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? चला, याचा खरा अर्थ एकत्र मिळून शोधूया. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्याचा खरा अर्थ कळतो तेव्हाच स्वतःला खऱ्या अर्थाने स्वीकारण्याचा प्रवास सुरू होतो. माहितीये, सेल्फ लव्ह बद्दल ना खूप गैरसमज आहेत. लोकांना वाटतं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं किंवा ॲटिट्यूड दाखवणं, पण खरं तर तसा अजिबात नाहीये. खरा सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला स्वीकारणं. तुम्ही जसे आहात, तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी आणि ज्या गोष्टी तुम्हाला कमी वाटतात त्या सगळ्यांसकट स्वतःला स्वीकारणं. याचा अर्थ स्वतःची किंमत ओळखणं आहे, इतरांच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून न राहता. आणि हो, सेल्फ लव्ह म्हणजे फक्त बाहेरून छान दिसण्यासाठी स्पा किंवा शॉपिंग करणं नाही. त्याने काही वेळासाठी बरं वाटू शकतं, पण खरा सेल्फ लव्ह आतून येतो, स्वतःच्या भावनांना जपण्यातून, स्वतःला प्रोटेक्ट करण्यामधून. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपली किंमत बाहेरचं जग ठरवत नाही, ती आपल्या आतून यायला हवी. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व द्यायला लागतो तेव्हा इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही गरज हळूहळू कमी होत जाते, आणि यातच खरं स्वातंत्र्य आहे. आता आपण काही अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या कदाचित हे दाखवतात की आपल्यात सेल्फ लव्हची थोडी कमतरता आहे. आणि हे ऐकताना जर तुम्हाला वाटलं की अरे, हे तर माझ्या बाबतीत घडतंय, तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण या गोष्टी ओळखणं हीच हीलिंगच्या दिशेने टाकलेली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं, कुणी आपल्याला नकार दिला की आपणच कमी आहोत असं वाटणं, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपलं मन काय म्हणतंय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं, स्वतःच्या चुकांसाठी स्वतःलाच खूप जास्त दोष देत राहणं आणि अगदी थोडा आराम करताना सुद्धा अपराधी वाटणं, ही सगळी लक्षणं हेच सांगतात की आपण स्वतःशी कुठेतरी कठोर वागतोय. पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे बदलू शकतं. आपण स्वतःला जपायला शिकू शकतो, स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकू शकतो. आणि हा प्रवास खूप मोठ्या बदलांनी नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या प्रेमळ पावलांनी सुरू होतो. या प्रवासाची सुरुवात होते आपल्या सेल्फ टॉकपासून. म्हणजे दिवसभरात आपण आपल्या मनात स्वतःशी काय बोलतो, कोणत्या शब्दात बोलतो. आपल्या आतली शांतता, आपलं समाधान हे फक्त ह्याच एका गोष्टीवर अवलंबून असतं. चला, काही सोप्या गोष्टी करून बघूया. पहिलं, जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना फक्त ओळखा, त्यांना जज करू नका. दुसरं, बाउंड्रीज सेट करायला शिका. म्हणजे जिथे गरज आहे तिथे प्रेमाने पण ठामपणे नाही म्हणायला शिका. तिसरं, स्वतःशी इतक्या प्रेमाने बोला जसं तुम्ही तुमच्या सगळ्यात जवळच्या मित्राशी बोलाल. आपण मित्रांना समजून घेतो, त्यांना दोष देत नाही, तसंच स्वतःशी वागा. चौथं, स्वतःला रोज छोटी छोटी वचनं द्या आणि ती पूर्ण करा. यामुळे स्वतःवरचा विश्वास खूप वाढतो. आणि पाचवं, हळूहळू तुमच्या गतीने इतरांशी तुलना करणं कमी करा. जेव्हा आपण हा सेल्फ लव्हचा प्रवास हळूहळू सुरू करतो तेव्हा एक खूप सुंदर बदल होतो. आपल्याला हेच जग बघण्याची एक नवीन, एक अधिक प्रेमळ नजर मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हा जग बदलत नाही. लोक तेच राहतात, परिस्थिती तीच राहते, पण त्या जगाकडे, त्या लोकांकडे बघण्याची, त्यांना सामोरे जाण्याची आपली नजर बदलते. आणि खरी शांतता, खरं समाधान हे त्यातच आहे. जर या बोलण्यातून तुम्हाला थोडा दिलासा मिळाला असेल किंवा तुमचं मन थोडं हलकं झालं असेल तर हा संदेश अजून कुणाच्या तरी उपयोगी पडावा म्हणून याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच आपल्या हीलिंगच्या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी सबस्क्राईब टू हील विथ सोनाली चॅनल. आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा.